ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रनिर्माते सर्व महापुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीनं, प्राथमिक शाळा कारकुंडीच्या वतीनं, ग्रामपंचायत कारकुंडीच्या वतीनं सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो। आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त जमलेले सर्व पालक, सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी, सर्व महिला या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे आजचं मुख्य आकर्षण जे की सीमेवर दिवस रात्र डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या देशाचं रक्षण करतात, सीमांचं रक्षण करतात आणि ते सीमेवर तैनात आहेत रात्रंदिवस आपल्या संरक्षणासाठी। म्हणून आपण सही सलामत आहोत, म्हणून आपण सुरक्षित आहोत असे शेख मोहसिन, शेख हाफिज हे सैनिक अफसर, हे सैनिक आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या महापुरुषांचं वंदन सुद्धा झालेलं आहे। तर सर्व ग्रामस्थांना, सर्व गावकऱ्यांना, सर्व देशवासियांना, सर्व माझ्या सहकारी शिक्षक बांधवांना या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक स्वागत करतो सर्वांचं। आणि या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या सहकारी शिक्षकांनी केवळ 2 दिवसामध्ये राष्ट्रभक्तीपर जे गीत आहेत त्या राष्ट्रभक्तीपर गीतावर ही रंगीत कवायत घेतलेली आहे, जी मुख्य खूप आकर्षक, खूप उत्कृष्ट त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेली केवळ 2 दिवसात आणि 2 दिवसात केवळ 2-2च तास ऐन वेळेवर त्यांनी ही कवायत सादर केलेली आहे। जरा जास्त वेळ मिळाला असता, या ठिकाणी उघडं जर असतं, बसायला चांगली जागा असती तर याच्यापेक्षा अजून चांगली कवायत झाली असती, परंतु निसर्ग आहे आणि त्या निसर्गानं चांगलंच केलेलं आहे। कारण पाणी पाऊस आहे तर धरतीमाय पिकेल, धरतीमाय पिकली तर आपल्या सर्वांना अन्न मिळेल। आणि याच ठिकाणी मुलांनी खाऊ खाल्ल्याशिवाय त्यासाठी गोळ्या मागवण्यात येणार आहेत, मुलांनी खाऊ खाल्ल्याशिवाय जाऊ नये।